गौतम बुद्ध म्हणतात, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. तथागत म्हणतात, स्वर्ग पाहण्याचे स्वप्न सोडा, नरक असण्याची भीती सोडा. कुणास ठाऊक पाप आणि पुण्य काय, फरक आपल्या स्वार्थासाठी कुणाचे मन दुखणार नाही याची काळजी घेणे हेच महत्त्वाचे, असे तथागत गौतम बुद्ध म्हणतात. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, ध्यानाने ज्ञानाचा जन्म होतो आणि ज्ञानाशिवाय ज्ञान नष्ट होते. म्हणून ज्ञान मिळवणे आणि गमावणे हा दुहेरी मार्ग जाणून माणसाने ज्ञानात भर पडेल अशा पद्धतीने आचरण केले पाहिजे. जेव्हा क्रोधित असाल तेव्हा कधीही प्रत्युत्तर देऊ नका. जेव्हा आनंदात असाल तेव्हा कोणतेही वचन देऊ नका. आणि जेव्हा दुःखी असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका. बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. शिष्याने गौतम बुद्धाला विचारले, ध्यानाने तुम्हाला काय मिळाले? तेव्हा गौतम बुद्ध आपल्या शिष्याला म्हणाले, मला मिळाले काहीच नाही, पण राग, मत्सर, उदासीनता, असुरक्षितता, वृद्धत्व आणि मृत्यूचे भय मात्र मी गमावले आहे. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, संकट असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रवासात जर एखादा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा. आगीतून जायला हवं, त्याशिवाय कचरा जळून जात नाही. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव म्हणून कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर असते. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे? दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचे. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचे. यालाच जगणे म्हणायचे. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत. कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, माणूस जे विचार करतो तो बनतो. जर एखादी व्यक्ती वाईट विचारांनी बोलली किंवा वागली तर त्याला फक्त त्रास होतो. माणसाने शुद्ध विचाराने बोलले किंवा कार्य केले तर त्याला जीवनात आनंद मिळतो. हा आनंद त्याला सावलीसारखा कधीच सोडत नाही. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, मुलं त्यांच्या भावना जगत असतात. कधी कधी त्यांचा राग अनावर होतो आणि भांडणे होतात. त्यांच्या भावनांचा आदर करा किंवा त्यांच्या भावना मान्य करा आणि त्यांना कळू द्या की तुम्ही समजून घेता. जर तुम्ही त्यांच्या वागण्याशी सहमत नसाल तरीही त्यांना समजून घेत आहे हे त्याला कळले पाहिजे. त्यामुळे मुलं तुमचे ऐकण्याचे आणि समजून घेण्यास मदत करतात. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, कोणत्याही सजीव प्राण्याला त्याच्या गरजे इतकं अन्न पाणी व्यवस्था करावी. अमानुषपणे मारझोड करू नये. रस्ता चुकलेल्या एखादा पक्षी जर कधी जखमी अवस्थेत सापडला तर त्याला मायेने जवळ घेऊन त्याचा उपचार करावा अथवा पक्षी प्रेमींना कळवावे. चिमणी असो वा कावळा, कुत्रा असो वा मांजर, वाघ असो वा हरिण, कोंबडा असो वा ससा, आपल्याला आवडत नसेल तरी राष्ट्राची संपत्ती समजावी. त्याचा छळ करू नये
उगाच मुक्या प्राण्यांना कोंडून ठेवून त्यांचे प्राण घेऊ नये. निसर्गात जगण्याचा हक्क सर्वांना आहे, तो कोणीही कोणाचा हिरावून घेऊ नये.